श्री गुरु बसवा लिंगाय नमः। शिवाय नमो नमः शिवाय। शिवाय शिवाय नमो नमः शिवाय। शिवाय नमो नमः शिवाय। शिवाय पंचगुरु पंचाचार्य सद्गुरु मध्वलिंग शिवाचार्य संत शिरोमणे ब्रह्मस्वामी महाराज वैराग्य निधि अक्क महादेवी माता की त्रैलोक्य संपदाल्लेख समल्लेखन वित्ते सच्चिदानंद रूपाय शिवाय ब्रह्मणे नमः। यामावुस्सर्वलोकानां प्रकृतिं शास्त्रपारगं तां धर्मचारिणीं शम्भो प्रणमामि परशिवम्। वागर्थ विव संपृक्तौ वागर्थ प्रतिपत्तये जगत पितरौ वंदे पार्वती परमेश्वरौ। त्रिकाल वंदनीय प्रातस्मरणीय पूज्य गुरुवर्यांचं स्मरण करून आपल्या सर्वांचा साक्षी स्वरूप शिवाचे स्मरण करू। अनेक संतांचा मालिकेत कर्नाटक कलबुर्गी जिल्हा शहापूर तालुका कन्नेकोळूर म्हणून एक गाव आहे। त्या कन्नेकोळूर
हे नाव त्या लेकरापासून आलेले आहे. भक्ती, ज्ञान, वैराग्य. भक्ती करून भगवंताला जवळ घेतलेले काही अनेक संत आहेत. ज्ञान मार्गाने काही भक्त देवाला समजून घेतलेले आहेत. काही वैराग्य निर्माण होऊन संपूर्ण परित्याग करून समर्पण भावनाने एक रूप होऊन त्याने त्यांचे कल्याण करून घेतलेले आहे. काही भक्ती मार्ग, काही ज्ञान मार्ग, काही वैराग्य मार्ग. ज्ञान मार्ग सोपा मार्ग आहे, वैराग्य भी सोपं आहे, पण भक्ती मात्र फार कठीण आहे. ಭಕ್ತಿ ಎಂಬುದು ಸುಲಭವಲ್ಲವಯ್ಯ, ಹೋಗುತ್ತಾ ಕೊಯ್ಯುವುದು ಬರುತ್ತಾ ಕೊಯ್ಯುವುದು. भक्तीमध्ये परीक्षा असते. त्या भक्तीचा परीक्षात पास झालं तरच त्या ठिकाणी त्यांना पदवी मिळते. पास झाल्याशिवाय पदवी मिळू शकत नाही. काही वस्तू टेस्ट राहते. आम्हाला टायर घ्यायचं होतं, ते कंपनीला जाऊन विचारलो आम्ही. मोठा कंपनी MRF कंपनी आहे सदाशिव पेठला. तिथे एक काम करणारा माणूस होता. टेस्टिंग मध्ये फेल झालेले काही टायर असतात टप्पा सेम टू सेम राहतात, परंतु आमच्या लक्षात येत नाही असं म्हटलं. म्हणजे टेस्ट करून नंतर पास झाल्यानंतरच त्याला बाजारामध्ये विक्रीला जातो. तसं या ठिकाणी भक्तांचा सुद्धा टेस्ट होत राहते. काय टेस्ट करतात, काय काय टेस्ट करतात. ತನುವನಲ್ಲಾಡಿಸುವ, ಮನವನಲ್ಲಾಡಿಸುವ, ಧನವನಲ್ಲಾಡಿಸುವ. हलून पाहते देव. शरीराला अनंत यातना, अनंत दुःख. शरीर ओम. माणूस निष्ठा कधी सोडतो माहितीये का? देव देव केलं तरी बी आम्हाला त्रासाच आहे, कशाला देव करायचं म्हणतो ना कधी कधी. पहिले देवाला फेरी टाकतो, डेली देवाला 5 फेरी टाकत होतो. आणि फार कठीणाई, काहीतरी बेमार पडला, अरे देव देव करून काय मिळालं, उलट बेमार पडलो, जाऊ दे तिकडे, देव सोडून देतो. ते परीक्षा राहते. त्या परीक्षेत तो पास झाला. किती बेमार पडलं तरी त्यांच्या जो निष्ठा सोडत नसेल त्यावेळी तो म्हणणार हे पास झालेले, म्हणून तो उचलून घेतो. तनुवनल्लाडिसुवा. ज्यावेळी देवाच्या मार्गाला लागल्यानंतर धननाश होत असते. कधी कधी धनाचा कमजोरी,
धन कमी होऊ लागलं, धनाचा नाश होऊ लागला, आपण काय करतो? अरे देव 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 करून धनाच्या नाश होऊन गेले आणि धन नष्ट झालेले आहे. देव करून काही मतलब नाही. तिसरा, मनवनल्ला आडिसवा. मनाला धक्का देणारे काही काही घटना होत असते आणि देवाबद्दल विपरीत बोलणारे काही लोक राहतात. त्यावेळे त्यांचे मन कमजोर होऊन जाते, देवाचा मार्ग सोडून देतो. परीक्षा राहते. ते आपण समजून घेत नाही की हे परीक्षा देवलेले देव म्हणून आपण असं वाटत नाही, पण वाट सोडून देतो. काय मिळालं आम्हाला? देवदेव करून काय मिळालं? काही देवदेव केल्यानंतर, काही त्रास झाल्यानंतर देवाला सुद्धा फेकून टाकलेले लोक आहेत. आमचं काही भला केलं काय देव म्हणून? वारी करणारे वारी सोडून दिले, पूजा करणारे पूजा सोडून दिले, जप करणारे जप सोडून दिले, निष्ठा असलेले लोक निष्ठा सोडून दिले. कशामुळं? फेल झाले, परीक्षात फेल झाल्यामुळं सोडून दिले. म्हणून कितीही बेमारी आला तरी सुद्धा निष्ठा मात्र सोडणारे नाही. निजभक्त. कितीतरी संत आहे. रमण महर्षी, त्यांना कॅन्सर झाला होता मांडीला. हो दे म्हटलं, साक्षी होऊन पाहत राहिला, कॅन्सर माझ्या शरीराला झाला असेल, मला झाले नाही. रामकृष्ण परमहंसाला सुद्धा खतरनाक बिमारी, तरी सुद्धा निष्ठा कधी सोडली. परवा आपल्या गुरुमाऊली सिद्धेश्वर स्वामीजी, त्यांनाही सुद्धा असा भयानक आजार, एक टॅबलेट घेतला नाही त्याने, दवाखाने दाखविलेले नाही. हो दे म्हणजे ढगमळ झालेले नाही. तात्पर्य, शरीराला दुःख दिलं तरी सुद्धा निष्ठा सोडलेले नाही. धनाला नाश करून पाहिलं, निष्ठा सोडलेले नाही. मनाला धक्का देऊन बसविले, परंतु निष्ठा सोडलेले नाही. त्यावेळे देव म्हणतो, आता ह्याला उचलून घेतल्याशिवाय पर्याय नाही, म्हणून त्यावेळे उचलून घेतो. नारळ उचलून घेण्यासाठी कितीतरी हालून बघतो, नारळ पास झाल्यानंतर उचलून घेतो. तसं एक प्रकारचे का नारळ आहे. हालिनेमध्ये माहिती होते, मी तिथं नारळ बघितल्याबरोबर म्हणतो, ते नाचलेले नारळ फोडू नको रे म्हणून पहिले सांगून टाकतो. माझा न ऐकता तरी सुद्धा फोडून टाकलं. वास घाण उठते सगळं. परत चाकूरला झाले तसं मी फोडलं नाही, ते पूजेमध्ये मी फोडलं नाही. हे बरोबर नारळ म्हणून बघितलं, अंदाजा बाजूला ठेवलं तर मला माहित नसल्यासारखं पोरग जाऊन असा मारला, त्याचा सगळं अंग भरून होऊन गेले. हातात घेतल्याबरोबर काही ओळखतात, ते तर देव आहे, त्याला हातात घ्यायचं गरज नाही, तुम्हाला ओळखतात. देव उचलून घेणे म्हणजे काही सहज गोष्टी आहे का? माणूस सुद्धा जवळ घेण्यासाठी त्याचा परीक्षा घेऊन जवळ घेतो, ते तर देव आहे. प्युअर 100% प्युअर असेल तर देवाला आपण देव उचलून घेतो, नाहीतर नाही. त्या प्रकारे
कोळूर कोडगूसू, कलबुर्गी जिल्हा, शहापूर तालुका, कन्ने कोळूर म्हणून एक गाव आहे. त्या गावामध्ये एक दंपती कल्लीनाथा म्हणून एक मंदिर आहे. त्यात ऐकू लागले का मा? कल्लीनाथा देवाचं नाव, कल्लेश्वर भगवान. त्या कल्लीनाथाला एक नेम पाळले होते ते माय. रोज दुधाचा अभिषेक केल्याशिवाय, दुधाचा नैवेद्य दाखविल्याशिवाय कुठलेही कार्य करत नव्हते. एक नेम होतं बराच वर्षापासून. दुपारी एक महाराज आले होते जायफळचे. महाराज प्रसाद घ्यावं. आपण नेम आहे. काय नेम आहे? जायफळेश्वर जो स्वामी आहे, म्हणजे शंभू आहे, त्यांच्या अभिषेक झाल्याशिवाय मी प्रसाद घेत नाही. मग अभिषेक करूनच यायला पाहिजे होतं. नाही, काल अभिषेक करून गावाला गेलो, दुसऱ्या गावामध्ये मुक्काम झाला आणि आता सकाळी उठून तुमच्याकडे आलो. 2 वाजता आले होते त्यांनी स्वामीजी. आता तिथं गावाला जाऊन त्याला अभिषेक करून त्याला नैवेद्य दाखवून नंतर प्रसाद ग्रहण करावा, हे त्यांचा नियम आहे. जवळजवळ 20-22 वर्षापासून हे नियम चालू आहे तिचे. तमलूरला आला होता पूजा करून, तमलूरला पूजा करून प्रसाद करून तमलूरला यायला त्याला 4-5 वाजले. मग प्रसाद घ्या, नाही प्रसाद घ्यायला जमत नाही. आता तिथं जावं, अजून पूजापाठ करावं, प्रसाद घ्या, असं एक नियम आहे. तसा नेम जे शिवभक्तांचा जोडी रोज त्या महादेवाचा पूजापाठ करून नैवेद्य दाखवून यायचं. बराच वर्ष असा चालले होते. काही दिवसाच्या नंतर जे सतीपती, सतीचा जो भाऊ, त्याचं लग्न ठरलं. लग्न ठरल्यामुळे बहिणीला सोडून कसं लग्न लावून घेते तिने. ते 3-4 दिवस राहण्यासाठी तो बोलायला आला. बहीण म्हणाले, काय करू आता, माझा एक नेम आहे, देवाला दूध पाजविल्याशिवाय, दूध अभिषेक केल्याशिवाय, नैवेद्य दाखविल्याशिवाय मला येता येत नाही. नवरा बायको दोघंही पाहिजे, सतीपती दोघंही पाहिजे. बरेचसे दोघांचं चर्चा चालू असताना ते छोटस लेकरू होते, 7-8 वर्षाची. आई, मी पूजा केलं तर चालते का म्हटलं. मी करतो ना अभिषेक वगैरे सगळं करतो ना, 2-3 दिवसासाठी काही मला काय करून ठेवायचं ठेवा खायला, आणि रोज मी अभिषेक करतो देवाला, दूध नैवेद्य दाखवून येतो. मन हलका वाटलं. कसं तरी नेम बंद पडत होता. माझा लेकरू हे नियमाचं पालन करतील म्हणून सगळं सुविधा तयार करून दूधवाल्यांना सांगून टाकलं, डेली एक अर्धा लिटर दूध आणून देऊन टाकायला, अभिषेक आणि नैवेद्य सगळं होते असं म्हणून सांगून तो जोड लावून गेले. रात्रभर ह्याला झोप नाही. कधी मी सकाळी उजळते की कधी मी जाऊ, कधी मी पूजा करू, देवाला कधी मी प्रसन्न करून घेऊ म्हणून एक तळमळ. जीव तळमळतो किती सांगूया. जीव तळमळ तळमळ, कधी भेटू कधी भेटू कधी भेटू. तळमळ राहते की नाही. कपिलधारला कधी जाऊ म्हणून काय काय लोकांना तळमळ राहते. कधी पूजा करू म्हणून तळमळ राहते. इथून कधी निघून जाऊ कधी ते बी तळमळ राहते.
निवांत या प्रसन्न वातावरणामध्ये किती छान आहे बघा डोंगर. एवढं प्रसन्न वातावरण, हरपले तान भूक, एवढं प्रसन्न वातावरण कुठं पाहायला मिळालं तुम्हाला? हिरवागार डोंगर, लगुळकर म्हणतात सुप्त मुक्त घट्टा वाळगा मनमथ गुंता. सुप्त मुक्त घट्टा, अवतीभोवती मोठा डोंगर, विराजमान आहे मनमथ माऊली. कुठल्या प्रकारच्या आठवणी या ठिकाणी येत नाही. तर सकाळी कधी होईल असं रात्रभर स्वप्न पाहत होते. कोडगूस उजळलं, स्वच्छ आंघोळ, सुचिरभूत होऊन गेले. दूधवाला दूध आणून दिलं, काय साखर, काय दूध, काय सुक्का पदार्थ. ते लेकरू कुठे गेले? कल्लीनाथा. कल्लीनाथांचा अभिषेक, पूजापाठ करावं, तळमळीनं धावून धावून गेले. पूजापाठ सर्व झाल्यानंतर आता त्यांच्या परीक्षा. आता परीक्षा चालू होते. त्या लेकराला माहिती नाही, रोज या ठिकाणी माझा आई या महादेवाला दूध पाजून नैवेद्य खाऊ घालूनच येत असेल म्हणून त्यांना वाटत होतं. पूजापाठ झाल्यानंतर देवाला आमंत्रण केले, या देवा किती म्हणून तुमचा वाट बघू, वेळ होऊन चालले. वेळ होत आहे लोक. असं कुठंतरी खाऊ घातले का देवाला? कुठंतरी महादेवाला? परवा जाऊन आले की बद्री केदार, कुठं कुठं जाऊन आले? फिरून आले की नाही? कुठंतरी खाऊ घातले का देवाला? देव लिंगाच्या रूपात असलेले देव आमचा काही स्वीकार करत नाही. फक्त आपला मन स्वीकार करतो, पदार्थ स्वीकार करत नाही. तो वाट पाहत राहिली. ते मान छोटासा बाळ, कस काय देवा काय नाराज? काही तूप कमी आहे म्हणून नाराज? काही साखर कमी आहे म्हणून नाराज आहे? काही दुसरं काही ताजा ताजा पाहिजे म्हणून नाराज आहे? किंवा माझा आई आज आला नाही म्हणून नाराज आहे? कितीही गोष्टी बोललं तरी सुद्धा देव प्रकट होत नाही. पार्वती म्हणाली, काय एवढा त्रास देता, लवकर जावा ना तुम्ही. त्यावेळी तो महादेव म्हणाला, यांच्या जी बोली आहे ना, ह्याच्या गोष्टी जो आहे ना, फार गोडी आहे. आणि त्याच्या बोली ऐकून घेण्याकरता थोडं वेटिंग करू लागलो, दुसरं काहीच नाही. नंतर नंतर लेकरू म्हणू लागले, माझ्यासाठी खेळण्यासाठी काही सामान घेऊन ये, त्याच्यातलं तुला थोडं देतो.
गाडी आणतील, बंदूक आणतील, काही आणतील, त्याच्यातलं सामान सुद्धा तुला देतो देवा, तू लवकर ये. तरी सुद्धा देव येत नाही. त्यावेळेस म्हटलं, तुम्हाला माझा समोर लाज वाटत असेल त्याकरता खांबाचा आडवा जाऊन थांबतो, तुम्ही येऊन खाऊन जावा. खांबाचा आडवा जाऊन थांबले. तरी सुद्धा देव कल्लीनाथा, दगडाला कल्लू म्हणतात. देवा तू दगड होऊन बसलास का? तुझं नाव त्यासाठी कल्लीनाथ ठेवले का? असं का सत्व परीक्षा घेतोस? लवकर ये. तरी येत नाही. त्यावेळे आता सो असा ऐकत नाही म्हणून खांबाला डोकं मारायला सुरुवात केली. ज्या प्रकारे आई काही वस्तू देत नसेल तर लेकरू सुद्धा कधी कधी डोकं बुडून घेते ह्याला जमिनीला. तेव्हा तर आईला धावून येऊन त्याला द्यावंच लागते, त्यांच्या मनोकामना पूर्ण करावं लागते. हे घे असं म्हणून. त्या प्रकारे 2-3 वेळ धक्का बसल्याबरोबर पार्वतीला सहन झालं नाही. उठा देवा, असा तुम्ही परीक्षा जास्त घेऊ नका असं म्हटल्यानंतर देव त्या ठिकाणी प्रकटला. त्यांनी जे आणलेले सगळं साहित्य स्वीकार केला, दूध प्राशन केला, नंतर अंतर्धान होऊन गेले. एक दिवस, दुसऱ्या दिवशी काही प्रश्नच नाही, मजबुरीनं त्याला यावं लागलं आणि स्वीकार करावा लागला. तिसरा दिवशी सुद्धा तसंच आला. चौथा दिवशी ज्यावेळी तो आई वडील त्या ठिकाणी आले होते, आज बी मी जातो आई, ठीक आहे आम्ही थकून आलो तर तूच जाऊन येता वेळेस नैवेद्य दाखवून येता वेळेस आमचं रिकामा राहत नाही, ते राहतोच नैवेद्य दाखवून नैवेद्य वापिस घेऊन येतो ना थाली. परंतु थाली खाली, त्यांच्या काय खाली, थालीत काय नाही, खाली. आई वडिलाला विचार पडला, अरे हे स्वतः खाते, कुठं टाकून देते, हे खाली कस काय येऊ लागले म्हणून विचारलंय. हे थाली कस काय खाली? मग खाली नंतर भरून कशाला राहते? मग काय खाऊन आलीस का? नाही खाल्ले. कोण खाल्ले? देव खाल्ले. देव खाल्ला. एवढं खोटं बोलायचं असते का? भयानक राग आला त्या वडिलाला. चला जाऊ, कसा खाल्ला दाखवा. आज दाखवत नाही, आज खाऊन गेला, कशाला येईल डबल? उद्या येतो, तो मला घेऊन जातो. ठीक आहे, उद्यापर्यंत वाट पाहत राहिला. आमच्या नेम भंग केलेले आहे लेकरू म्हणून फार तापून होता वडील. दुसऱ्या दिवशी सकाळी वाट बघत होते, याच किती खरं आहे किती खोटं आहे. पूजा पाठ जे नेमनित्य जो होता व्यवस्थित पार पडला. श्रृंगार केले. छोटासा लेकरू होतं परंतु भयानक श्रृंगार केले. देवाला मागणी घातलं, ठेवले. नैवेद्यम षड्रसोपेदम दधिक्षीरकृतोपेदम नैवेद्यम प्रतिगृह्यताम. देवा पंचपक्वान्न मी ठेवलेले आहे, प्रसन्न करा. आता कशाला येते देव? आई वडील येत नाही. भयानक तापला होता वडील. अशा प्रकारचे मूर्खपणा आम्हाला तू सांगत होतीस का असं म्हणून भयानक कोप आलं. भयानक रागानं 2-3 थप्पड द्यावावं म्हणून हात वर उचलला. त्यावेळी लिंग 2 भाग झाले. त्याच्यात येणो महादेव आला. लेकरू तुझ्यावर हिने विश्वास करत नाही माय, तू ये म्हणून जवळ घेतलं, उराला लावून घेतलं. लिंगामध्ये उतरत असताना त्यावेळी त्या लेकराचा केस धरला तो वडील.
आणि केस तेवढं शिल्लक राहिले, लिंग एक रूप होऊन गेले. अजून बी तुम्हाला कन्ने कोळूर गावामध्ये अजून त्या लिंगाला केस आहे, प्रत्यक्ष तुम्हाला पाहायला मिळते शहापूर डिस्ट्रिक्ट मध्ये. म्हणजे असा हा एक प्रकारचे इतिहास परंपरा आपल्या या भारताभूमीमध्ये पाहायला मिळते. साकार स्वरूपामध्ये भगवंताला सुद्धा प्रसन्न करून घेतलेले कितीतरी चरित्र आपल्याला पाहायला मिळते. त्या प्रकारचे कोळूर कोडगोसू तेव्हापासून एक तीर्थक्षेत्र, पर्यटन केंद्र, तीर्थक्षेत्र त्या ठिकाणी आम्ही पाहतो. तसा संत मालिकेमध्ये त्यांचेही एक 3रा नंबरवर त्यांच्या चरित्र या ठिकाणी आम्ही पाहिलेले आहोत. त्या प्रकारे हे भक्तीचा प्रधान आहे. त्याला ज्ञान नाही, त्याला वैराग्य नाही, फक्त भक्तीपासून भगवंत प्रसन्न होणार आहे हे भावना मात्र त्या लेकराला माहिती होतं. तेवढंच प्रसन्नतापूर्वक ज्या प्रकारे सिद्धरामांना उडी घेतला वरून, जोपर्यंत तू येणार नाही तोपर्यंत मी इथं राहणार नाही, 1 2 3 म्हणेपर्यंत तू आला ठीक आहे, नाहीतर उडी घेतो म्हटला डोंगरावर जाऊन. मल्लಯ್ಯ ಮಲ್ಲಯ್ಯ ಎಲ್ಲೋ ಗಡಿಗಿದೆಯೋ ಬಲು ಮಾಡಿದಿ ಕುದಿಯೋ ಮಾರಿ ತೋರಿಸಿ ಬಲು ಮಾಯಾಗಿದೆಯೋ. ಕನ್ನಡमध्ये एक शब्द आहे, ಎಲ್ಲೋ ಗಡಿಗಿದೆಯೋ, ಎಲ್ಲಿ ಹೋಗಿ ಅಡಗಿದೆಯೋ. कुठं जाऊन तू लपून बसला तर महादेवा मल्लಯ್ಯ तू आला तर ठीक आहे, येणं गेलं तर मी उडी घेणार आहे बघ. आता खांबावर चढतात, बिल्डिंगवर चढतात, बायकोला सांगतात बघ ऐकलं तर ठीक आहे, नाहीतर उडी घेतो. कोणासाठी? बायकोसाठी उडी घेणार आहे. एवढा दिला तर ठीक आहे, नाहीतर इथून उडी घेतो. पैशासाठी उडी घेणारी आहे. ब्लॅकमेल करतात, दिला तर ठीक आहे, नाहीतर उडी घेतो. देवा तू भेटला तर ठीक आहे, नाहीतर उडी घेतो म्हणणारे कोण आहे मला सांगा. गेल्या वर्षी उडी घेतली होती, कुठे गेले ते उदगीरचे? उडी घेतली होती. इथून आम्ही बघितलं म्हणून बरं आहे, नाहीतर 3ऱ्या मजलीवर खाली पडला असलं तर बेहाल होऊन जातो. देवा तू भेटला तर ठीक आहे, नाही तर मी उडी घेणार आहे. मल्लయ్య धावून आला, त्या लेकराला पकडून. शुद्ध भक्ती, पवित्र भक्ती, शुद्ध भाव, अशा प्रकारे प्रेम करणारा जो भक्त आहे त्यांच्या अंकित देव असतो, परंतु त्यांच्या परीक्षामध्ये तो पास होत असतो. ढगमळ ढगमळ असेल तर कधी देव आपल्याला प्रसन्न होऊ शकत नाही. त्या प्रकारे दर दिवस अशा शरणांचं चरित्र श्रवण करण्याचा संधी तुम्हाला दर दिवस या ठिकाणी प्राप्त होत आहे. असंच त्यांच्या भक्तीसारखं आपल्याही सुद्धा विकास व्हावे एवढा अपेक्षा व्यक्त करतो. 2 शब्द या ठिकाणी विराम करू. सांबजे नम पार्वते हर हर. मुखी पेरिले बीजा आरती दिवराजा सर्पगा कांगी गाये समदस्तिले न्याये आरती शिवराजा
शिव माया केले स्वामी महाराज वीरांगाज मोठी भारत शिव प्रेम Shiva Linga
श्री गुरु शिवलिंग स्वामी कर्पूरार्पिते क्षेत्रतमनोरामतेजा शान्तलिङ्गेश शिवाने ऐक्यनुडिकोशा ज्ञानमणिकोशा श्री गुरु शिवलिंग स्वामी कर्पूर गौरव करुणावतार संसार सार सदा